कल्पेश शितकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजचा व्लॉग हा थोडा स्पेशल होणार आहे, जसं की आज चाललो आम्ही अलिबागला। बरेच जण आहेत, तुम्ही बघितलं असेल, बहुतेक तुमच्या ओळखीचे असतील। मित्रांनो आम्ही चाललो अलिबागला। पिकनिक प्लॅन आहे, थोडासा 2 दिवसांचा प्लॅन आहे आमचा। बरंच काही प्लॅन केले आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल काय धमाल करतोय, काय कशी पिकनिक आम्ही एन्जॉय करतोय। तर आपल्यासोबत सगळे गेल्या वर्षी तुमच्या ओळखीचे चेहरे असतील, तांडेल दादा आहेत, सगळे ओळखीचे आहेत। तर एवढी सगळी पब्लिक आहे आणि चाललो आम्ही अलिबागला। एक गाडी, अजून एक गाडी मागून येते आणि बाईक सुद्धा आहे। तर असे सगळेजण आम्ही चाललोय। जवळपास आता किती लोक आहेत ते मी तुम्हाला इथे नाही सांगत आहे, तिथे जाऊनच तुम्हाला त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल। ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हालाही आवडेल। मित्रांनो आम्ही इकडे मानकुळे गावात पोहोचलो आणि त्यानंतर मग मानकुळेच्या जवळ असणारा सारळ बीच तुम्ही मागे पाहू शकता। मस्त असा सनसेटचा नजारा आहे आणि थोडासा बीचवर फेरफटका मारण्यासाठी आलोय। तर जिथे आम्ही राहायला आहोत त्या मानकुळे गावाच्या जवळ सारळ हे बीच आहे, तुम्ही मागे पाहू शकता। इथे येऊन आम्ही आता क्रिकेट खेळणार आहोत। हे प्लॅन झालंय, थोडा उशीर झालाय पण आम्ही त्याचा फायदा करून घेऊ। आम्ही आलो आहोत बीच वरती आणि क्रिकेट खेळण्याचा आस्वाद आम्ही घेत आहोत। कधीच ना खेळलेले, क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक असलेले आमचे मित्र सर्व आम्ही इथे आलेलो आहोत बीचवरती खेळण्यासाठी। फलंदाजी करत असलेले मनीष म्हात्रे हे कल्पेश पवार यांचा सामना करतील आणि 2 बॉल निर्धाव टाकलेले आहेत। आमचे मुख्य प्रशिक्षक राजेश सावतकर हे सुद्धा गोलंदाजीमध्ये उतरणार आहेत। तुर्तास तरी ते आता क्षेत्ररक्षण करत आहेत। आमच्याकडे गोलंदाजीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत। जीवन बघत एक उत्कृष्ट गोलंदाज हे अलिबाग तालुक्यातील सारळ पुलावर आलेले आहेत। फलंदाजीसाठी आतुर मनोहर मेंदाडकर हे थोडेसे चिडलेले आहेत। बघूया पुढील षटकार। अरे वा, मस्त मस्त मस्त, एक चौकार मारलेला आहे त्यांच्याकडून। नवीन फलंदाज सचिन नवले, आद्यपर्यंत लग्न नाही झालेलं आहे, बघू दे फलंदाजी मध्ये कसे उतरतात। अरे वा वा, मस्त मस्त मस्त, हसण्यावर कोणीही घालू नये। आणि हा उत्तुंग, अरे वा, मस्त मस्त। मुरलीधरन, हा भाई मुरलीधरन। फलंदाजाची आतुर कल्पेश शितकर आणि यांनी एक चौकार मारलेला आहे। त्यांच्या बॅटमधून एक चौकार निघाल्यानंतर वा वा, मस्त मस्त मस्त, उत्कृष्ट फलंदाजी। आणि जनार्दन भुने सर, कसं वाटतंय तुम्हाला आमच्या गावी येऊन? मजेत एकदम दादा, मस्त, खूप मजा करायला भेटली। छान छान। हे आमचे दरवर्षाचे खेळाडू आहेत, मनीष म्हात्रे यांचे मित्र।
त्यांना असं वाटतं की हेच आपलं गाव आहे आणि आपला इथे जन्म झाला पाहिजे गाव आहे, होता. आज हाच माझं त्याचा गाव गाव आहे. आहे. जागा घेतली इथं मी. आमचे जुने कार्यकर्ते चिंतामणी देवेकर यांना काय 2 शब्द बोलायचे असते बोलून घ्या. काय नाही बोलत, फक्त बॅटीसाठी हावरे झालेले आहेत. तीन बॉल. हो तुम्ही मध्ये आले. नाही ह्यांच्यानंतर मी आहे. वा मस्त. बोल. रिव्हर्स स्लिप. उत्कृष्ट फलंदाजी. अरे आणि आजच्या दिवसाचे अवॉर्ड फंक्शन इथे होतोय आणि आजच्या टुर्नामेंटचे मोस्ट एनर्जेटिक प्लेअर म्हणून जीवन दादा भगत यांना देण्यात येते. बीचवर क्रिकेट खेळलो, खूप मजा आली. आपल्याकडे अति उत्साही पण प्लेअर होते आणि खूप एनर्जेटिक प्लेअर होते. आता इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर. मित्रांनो मी बीचवरून आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर आता तयारी चालू आहे ती रात्रीच्या जेवणाची. आज जेवायला काय काय आहे किंवा आज आम्ही काय काय करणार आहोत त्याच तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये दाखवतो. सध्या जेवणाची तयारी चालू आहे. हे तुरे दादांनी सगळी तयारी चालू ठेवली आहे. अर्ध्यांची तयारी झाली ते तिकडे गेले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपलं वाटण हेच करणार आहे, वैभवच करणार आहे. भले 9 वाजले तरी चालतील पण वैभवच करेल. सगळी घरातली सगळी कामं करतात, भाजीपासून मच्छीपासून जेवणापासून सगळं करतात. फक्त आम्हाला मुलगी पाहिजे लग्नासाठी. अजून काय रिक्वायरमेंट? तुम्ही गेल्या वर्षीची आपली व्हिडिओ बघितली असेल. गेल्या वर्षी सुद्धा मागे लाइटिंग वगैरे केली होती. यावर्षी सुद्धा वेगळ्या प्रकारे लाइटिंग केली, म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा चांगले अजून हे केले, तयारी केली. तर चला तुम्हाला दाखवतो. जीवन दादा तलवार काढा. लढाईला नाही जायचं आपल्याला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. तिथं पंखा असेल बघ, पंखा. ठीक आहे, तुमच्या आता बायका बरं काय बोलतील तुम्हालाच माहिती आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी लाईट जास्त केलेत, म्हणजे हे कंदील वगैरे लावलेत. गेल्या वर्षी पण आलो होतो, आपली मागची व्हिडिओ बघा. लाईट वगैरे या साईडला आता लावले, वर कंदील आहेत आणि इथं हॉलोविनची पण लाईट आहे. मित्रांनो गेल्या वर्षी जेव्हा आपण इथे काय केलं होतं, तंदुरी लावली होती ना, त्यावेळेला तंदुरीसाठी आम्हाला विटांचं असं भट्टी बनवावी लागली होती आणि त्यानंतर मग त्याच्यात कोळसा टाकून वगैरे तंदुरी लावली होती. आणि यावर्षी तंदुरीसाठी एक वेगळीच तयारी केली आहे. तंदुरी म्हणजे सगळीच तयारी एकदम चांगली केली. हे तंदुरीसाठी ही तंदुरीची भट्टी आणली, त्याच्यावर कोळसा टाकले आणि गेल्या वर्षी सारखे यावर्षी पण मात्र दादा हे करणार आहेत, तंदुरी करणार आहेत. रेडी आहे ना सगळं? भाई अबे तो बॅनर जाळून टाकाल टिनगिनी. आपली तंदुरीची तयारी झाली. आता तंदुरी लागणार आहे. हे भाई मस्त काल मस्त. गुड जॉब. हा शिंदे गुड जॉब. तुम्हाला पहिला टेस्ट करायला देऊ. मला तंदुरीची तयारी दाखवली. इकडे आता जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तयारी चालू आहे. म्हणजे इकडे काय तेच सांगतील व्हेजिटेरियन वाले. दादा मग काय व्हेज मध्ये यावर्षी? सोयाबीन काय सोया चिल्ली. सोया चिल्ली.
सोया चिल्ली अण्णा काय आहे ते सोया हा मग काय काय करणार मके मके कशासाठी मग उकडून खाण्यासाठी आहेत. उकडून खाणार नाही पोपटीसाठी आहेत ते अच्छा सोया चुली फ्राय आम्ही कौल फ्राय तुम्ही चुली फ्राय कसं लागतंय हो ना हे सोयाबीन बनवलेत काय डिशचं नाव सोया हे बघा दही दही सोबत छान लागतो ना हे दादांची चॉईस चिल्ली ड्राय सोयाबीन चिल्ली ड्राय आता लॉलीपॉप साठी ठेवले होते मॅरिनेट करत ठेवले होते चिकन पीस लेग पीस आता चालू इकडे काम दादा टाका जरा कशी लॉलीपॉप पिवळ्या कलरचा आहे लाल कलर बसलेला नाही अजून तळला की लाल होईल मग लॉलीपॉप पण तयार आहे मसाला ब्रेडचा किस आहे ना हा मग ते तू कुठला बोलतात नगट्स ना नगट्स नगट्स फ्राय केलेला चिकन आहे मस्त लागतोय ट्राय करू शकता तुम्ही पण फक्त व्यवस्थित मॅरिनेट करा आणि थोडस त्याला ब्रेडचा किंवा खोबऱ्याचे केस वगैरे लावू शकतो तंदुरी रेडी झाली रेडी झाल्या झाल्या लगेच संपली पण तंदुरी कशी झाल्या एक नंबर तंदूर हे बघ खपली ती काय अजून कडू कडू यांच्या तोंडातून शब्दच निघत नाही कारण की ते खाण्यात बिझी आहेत मित्रांनो आता पोपटी पण लावतो आम्ही एका साईडला तिकडे चिकन तंदुरी चालू आहे तिकडे चिकन लॉलीपॉप चालू आहे इव्हन सोयाबीन चिल्ली पण चालू आहे आणि आता त्यासोबत आता पोपटी सुद्धा लावतोय पोपटीची व्हिडिओ करतोय पोपटीची तयारी करतोय हा हा गेल्या वर्षी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं पोपटी कशी लावली तुम्हाला फक्त शॉर्टकट मध्ये दाखवतो यावेळी आम्ही नॉनव्हेज मध्ये चिकन टाकणार अंडी ही नॉनव्हेजची आपली ठरलेली पोपटी आहे पण व्हेज मध्ये मके बटाटी आणि शेंगा असतील व्हेज वाली जी पोपटी लागणार आहे त्याच्यामध्ये आपण फक्त काय टाकणार आहोत की यावेळी मके टाकणार आहोत मक्यांसोबत सोयाबीन जे मॅरिनेट केले होते त्याचसोबत शेंगा असतात आणि बटाटी टाकणार आहोत का अरे मक्यांना मीठ आणि मसाला लावलाय सोयाबीन सुद्धा मॅरिनेट करून ठेवले होते हात चिकनचा हात आहे माझा सोयाबीन मॅरिनेट केले होते त्याच्यावर बामरूट लावलाय त्याच्यावर आता मके टाकणार आणि मग पोपटी लावणार चिकन नॉनव्हेज सोबतच तंदुरी सोबतच इकडे जेवणाची पण तयारी चालू आहे व्हेज साठी डाळ आणि भात बनवत आहेत सोबत भाजी पण आहे आणि साईडलाच चिकनचा रस्सा सुद्धा बनणार आहे आपले कुक आहेत आजचे नॉनव्हेज साठी बीके दादा आणि व्हेज साठी गौरव दादा स्माइल तरी तंदुरी झाले आणि तंदुरी नंतर मग आता शेक लावले कबाब बनवत आहेत शेक कबाब आणि ते कबाब सोबत आता बटाटी पण लावलेत बटाटी पण लावून शेकला लावून ट्राय करतोय हे बटाटी आहेत आणि आता बाकीच्या चिकन लावायचं मेन कुक आहेत आता खायला आलेत सगळं जेवण वगैरे बनवल्यानंतर दादा कसं झालंय
खूप छान एक नंबर टेस्ट आहे. काय ते चिकन लॉलीपॉप आहे आणि खूप छान प्रकारे शिजले आणि छान उत्तम टेस्ट आहे त्याची. याचं क्रेडिट जातं राजू मात्रेंना. ओके ओके. आणि पोपटी आमची रेडी झाले. खाली घे. नाही व्हेज आहे. आणि मित्रांनो आमची पोपटी रेडी झाले. सगळे खाण्यात बिझी आहेत. हे पोपटी टेस्ट केली का तुम्ही? पोपटी टेस्ट केली? कशी झाली पोपटी? एकदम मस्त. व्हेज आहे. मका वगैरे कशी लागतात? ट्राय केले की नाही? खरंच मस्त झाले. पोपटी छान झाले. मका पण मस्त लागतोय आणि शेंगा पण व्यवस्थित हे झाले शिजल्यात. भाई मोठा आहे मोठा आहे. याची संख्या कमी होत चालली आहे त्यामुळे याची किंमत देखील झाली.